नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज बनवणार आहोत आपण कोळंबीचा रस्सा, कोळंबी फ्राय आणि बोंबील फ्राय। पण याआधी तुम्ही बोंबील फ्राय आणि कोळंबी फ्रायची रेसिपी पाहिलेली आहेच। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कोळंबीचा रस्साची रेसिपी पाहणार आहोत। खूप टेस्टी आणि कोकणी पद्धतीचा रेसिपी असणार आहे। नक्की घरी ट्राय करून पहा ही रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे नक्की कळवा। आज आपल्याला फिशची रेसिपी बनवायची आहे, तर पहिले तर आपण जाऊया फिश मार्केटला। मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप फ्रेश असे मासे पाहायला मिळाले, खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळाले। पण खरं तर मी जास्त प्रकारचे मासे कधी ट्राय केलेले नाहीयेत। रेग्युलर मासे आपले कोळंबी, बोंबील, बांगडा, पापलेट वगैरे असेच मासे रेग्युलर खातो, मोशी वगैरे। तर आजही बोंबील घेणार आहोत आणि कोळंबी घेणार आहोत। खरं तर बोंबील आणि कोळंबी फ्रायची रेसिपी याआधी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे, तर आज फक्त एकच रेसिपी पाहणार आहोत। मासे तर खूप छान छान होते, 2 प्रकारचे आम्ही घेतले। घरी गेल्यानंतर छान मच्छी धुवून घेतलीये आणि मच्छी बनवायला सुरुवात करण्याआधी छान असा फक्कड असा चहा आधी ठेवूया। पाणी वगैरे टाकलेलं आहे, चहापत्ती, साखर आणि आलं। चहाची रेसिपी कोणाला माहिती नाही, वर्ल्ड फेमस आहे आपला चहा। कारण चहा घेतल्यानंतर मग थोडंसं फ्रेश वाटेल, बाहेरून जाऊन आल्यानंतर घरात थोडा तरी चहा झालाच पाहिजे संध्याकाळचा। चहा वगैरे आधी घेऊ आणि मग मच्छी बनवायला सुरुवात करू। आजचे शेफ ते आहेत, ऑब्वियसली मच्छी तेच बनवणार आहेत। मी तर थोडीफार मदत करणारच, पण त्यांना किचन मध्ये लुडबुड करायला, म्हणजे थोडंफार स्वयंपाकात मदत करायला खूप आवडते। इथे चहा पण होत आलेला आहे, चहा मात्र मीच बनवते। छान दोघांनी चहा घेतला। पहिले तर कसा कलर आलाय कमेंट मध्ये नक्की कळवा। पहिले तर चहा घेतो आणि मग पुढे रेसिपीला सुरुवात करूया। मच्छी तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती फ्रेश मच्छी दिसतीये। बोंबील पण खूप छान होते। फ्राय आणि बोंबील फ्राय आणि कोळंबी फ्राय ही रेसिपी आपण चॅनलवर आधीच शेअर केलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा। पहिले तर लिंबू वगैरे सर्व लिंबू आणि मीठ खरं तर चोळून घेतले आणि आता आपल्याला बनवायचा आहे कोळंबी रस्सा आणि रश्श्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं वाटण। मच्छीला छान 10 मिनिटं मीठ आणि लिंबू चोळून ठेवलेलं। इथे ओल्या वाटणासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी खोबरं घ्या। मच्छीप्रमाणे म्हणजे जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे अंदाजे आपण वाटण करायचंय। इथे फ्रेश खोबरं होतं, छान किसून घ्यायचंय आणि एक कांदा मोठा तरी घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायचे, आलं लसूण घ्यायचे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे लाल मिरच्या थोडासा कलर चेंज होण्यासाठी घेतलेल्या आहेत। हे सर्व फ्रेश वाटण आपण आता वाटून घेऊया। थोडं पाणी टाकून ग्रेव्ही टाइप वाटायचं आहे। तुम्हाला कोणकोणत्या कोकणी पद्धतीच्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही कमेंटद्वारे कळवत चला बरं। छान इथे वाटण अशा प्रकारे तयार झालेलं आहे। आता आपण मच्छी फोडणी द्यायला घेऊया। कोळंबी बऱ्यापैकी 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे। आता मी याच्यामध्ये खडा मसाला टाकत नाहीये, कारण गरम मसाला टाकणार आहे मी।
मुलींच्या तोंडात खडा मसाला आला दाताखाली तर चिडचिड करतात, त्यामुळे मग गरम मसाला टाकणार आहे. तेलामध्ये हे आपण जे ओलं वाटण केलेलं ते छान फ्राय करून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फ्राय करायचंय आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहोत आपण. हा पहिला तर गरम मसाला टाकला मी, कारण अख्खा खडा मसाला टाकलेला नाहीये. चवीनुसार मिरची पावडर, हळद, धने पावडर हे आपण टाकून घ्यायचे आणि छान व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं वाफवत ठेवायचा आहे. फक्त मसाला, यात मच्छी टाकलेली नाहीये आपण. छान मसाला जेव्हा वाफवतो आपण तेव्हा ताटावर पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित मसाला वाफलाही जातो आणि हे जे गरम पाणी आहे ते आपण मच्छी शिजवण्यासाठी वापरूही शकतो. छान मसाल्याचा कलर चेंज झालाय थोडाफार. मसाला तर व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण कोळंबी टाकूया आणि कोकम टाकायचं आहे. कोकम मस्त आहे मच्छीमध्ये. कोकमाशिवाय मच्छीची चव अपूर्ण आहे. छान कोळंबी टाकून तीही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि वरून 2 ते 3 तुकडे कोळंबीचे टाकायचे आणि मीठ टाकायचं. एवढे जिन्नसच आपल्याला लागणार आहेत या रेसिपीसाठी. छान पुन्हा व्यवस्थित फ्राय करायचा आणि ताटावर पाणी ठेवून वाफवत ठेवायचं आहे. आणि आपण आपल्या अंदाजानुसार थिक ग्रेव्ही हवी असेल, कोणाला भातावर घेण्यासाठी पातळ रस्सा हवा असेल, त्यानुसार आपण पाण्याची क्वांटिटी वापरू शकतो. पण शक्यतो जास्त पातळ रस्सा खास नाही लागत. छान घट्ट रस्सा चांगला लागेल. कोकमाशिवाय मच्छीची चव अपूर्ण आहे. आणि एका साईडला अशा प्रकारे भाकऱ्या केलेल्या आहेत, तांदळाच्या भाकऱ्या, आणि एका साईडला आपली मच्छी शिजून तयार आहे. अशा प्रकारे पूर्ण बेत झालेला आहे. आणि मच्छी फ्रायची रेसिपी पण आधी आपण शेअर केलेली आहे चॅनलवर. नक्की तो व्हिडिओ पहा. खूप टेस्टी होतं या पद्धतीने केल्यानंतर, ओल्या वाटणाने केल्यानंतर. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.